नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. ते म्हणजे दिवाळी भारत देशामध्ये एवढा मोठा सण म्हणून का साजरे केले जाते आणि वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये दिवाळी कशा प्रकारे साजरे करतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटांवर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन आमता परंपरेनुसार आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडलेली आहे. जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्णा, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यमी, तरी विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरु हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक मंदी छोर दिवस साजरा करतात. नेवार म्हणजे नवबौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करतात. जे बांगलादेशातील लोक आहेत ते काली माताची पूजा करतात, दिवाळी साजरी करतात काली माताची पूजा करून. या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या किंवा कंदिलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळ्याच्या साठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे. केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरातील उद्यानामध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण. हिंदू, शीख, जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दिवाळीचा सणाचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन हा दिवस आहे. बघूयात. उपलब्ध झाल्यानुसार पुराव्यानुसार दिवाळी हा सण किमान 3000 वर्षात जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्याचे वास्तव उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समजत आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून अश्वयुजी किंवा अग्रयज्ञ यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश 7 पाक यज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येतच नाही, असे मत B.K. गुप्ते यांनी आपल्या फोक लोअर ऑफ दिवाळी या पुस्तकात मांडले आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परतले आले. तो याच दिवसाचा, पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यशाचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जायचा, ज्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार
अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळी काढून पणत्या लावतात. घराच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. या मागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. कोण कसे साजरे करतात ते पाहणार आहोत. जैन समाज आश्विन अमावास्येला जैनाचे 24 तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात. दिवे उजळतात आणि त्यांना निर्वाण लाडूचा भोग चढवतात आणि नंतर फटाक्याची आतिषबाजी करतात. आंध्रातील तेलुगू समाज ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात. मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात. बंगाली समाज दिवाळी कसा साजरी करते पाहूया. दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीमांड्यात जाऊन कालीची पूजा करतात, म्हणजे काली माताची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघरी व मंदिरात दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन 15 दिवस आधी म्हणजे शरद पौर्णिमेलाच झालेले असते. आता नवबौद्ध ते बौद्ध समाज. गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसातच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात. आता तमिळ लोक म्हणजे तमिळनाडूतले लोक पाहूया. तमिळ समाज हा प्रत्येक घरातून स्त्री पुरुष एक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात. आता महाराष्ट्रातील दिवाळी सण हा मराठी लोक कसा साजरा करतात ते पाहूया. लक्ष्मीपूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे पिणे, सणाचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणीच्या आत्म्यांचा भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्याच्या आतिषबाजी करणे ही यांची दिवाळी. ती एकादशीपासून आश्विन कृष्ण एकादशीपासून सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल वात घालून उजाळलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांना आधीपासून दिवाळीचा फराळ म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कडबोली, शेव चकली, चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून कामं लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी बायकांची न्याणी उरकून घेतात. चौथा दिवस नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून मधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषतः पुरुषांचे सौंदर्यापूर्वीचे तेल उठणे लावून अभ्यंगस्नान म्हणजे आंघोळ करतात. लोक आंघोळ करत असताना फुलभाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजाऱ्या पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात. ज्यांच्या घरात काही अशुभ
घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची सागर संगीत पूजा होते. ही पूजा घरातल्या कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाया, बत्तासे, डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवले जातात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अन्न रसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरले-सुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसात खाऊन संपवतात. दिवाळी अंक. महाराष्ट्राचे वाङ्मय भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे 800 दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडे किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. दिवाळीच्या दिवसात मुले किल्ले करतात, आकाश दिवा बनवतात, किल्ल्यांची तिकिटे लावून प्रदर्शने भरवतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळीच्या पाण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. आता केरळमधले आपण पाहूयात दिवाळी. मल्याळी समाज. केरळमधला मल्याळी समाज हा दिवाळी कशी साजरी करतोय. दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घराभोवती आणि मंदिरात रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टाने बनवून लोकांना केळीच्या पानामधून प्रसाद वाटतात. आता पंजाबी लोक दिवाळी कशी साजरी करतात ते पाहूया. शीख समाज. शीखांच्या 6व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले. त्याची आश्विन अमावस्येला सुटका झाली म्हणून शीख तो दिवस दाता बंडी छोड दिवस म्हणून साजरा करतात. आता सिंधी समाज कसा साजरा करतात ते पाहूया. पूर्वी सिंधी नदीच्या काठी दिवे लावायची संधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा करून घराच्या दरवाजात दिवे लावतात. ही होती मित्रांनो माहिती. सो फायनली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तुम्हाला मी सगळी सांगितली माहिती. कोणता समाज कशी दिवाळी साजरी करतो, कोणत्या राज्यामध्ये कशा प्रकारे दिवाळी साजरी होते, महाराष्ट्रामध्ये कशी होते, तमिळनाडूमध्ये कशी होते, वेगवेगळ्या राज्यामध्ये कशी दिवाळी साजरी करतात ती तुम्हाला सगळी सांगितली आहे. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर चला तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला बाय.